नमस्कार मित्रांनो. थंबनेलवरनं लक्षात आलेलं असेल आपण कुठं आलेलो आहे. तरी पण मी आपल्या नवीन शेळीपालकांना किंवा व्ह्यूवर्सना सांगू इच्छितो. आपण आज मित्रांनो भिंगारे या गावी आलेलो आहे. येवला तालुका, नाशिक जिल्हा आणि भिंगारे या गावीनं आपण संदीप भाऊ यांच्या फार्मवरती ना, एच.जी. गोट फार्मवरती आलेलो आहे. तरी पण नवीन शेळीपालकांना एक महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश या व्हिडिओमधनं असा आहे का नवीन शेळीपालन चालू करताना चाऱ्याचं व्यवस्थापन कसं पाहिजे किंवा कुठले चारे लागवड केली पाहिजे, त्या संदर्भातला आपला व्हिडिओ आहे. आता एच.जी. गोट फार्मवरती आल्यानंतर या ठिकाणी ना चाऱ्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की गाडे साहेबांनी ना खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. तर ते नियोजन कसं केलेलं आहे, आता त्यांनी नवीन शेळीपालनाला सुरुवात केलेली. तर आता आपण त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन त्यांच्याकडनंच समजावून घेऊ, जेणेकरून नवीन शेळीपालकांना आहे ना गोट फार्म चालू करताना अगोदर चाऱ्याचं व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे, हे त्यांच्याच याच्यातनं आपण समजून घेऊ. गाडे साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब, आता मी तुमच्या इथं फार्मवरती व्हिजिट करण्यासाठी आल्यानंतर आहे ना, मला तुमचं चाऱ्याचं व्यवस्थापन खूप छान दिसलेलं आहे. तर आता नवीन शेळीपालकांना तुम्ही ना तुमच्या चाऱ्याचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही, म्हणजे ॲनिमल खरेदी करण्यापूर्वी तुमचे हे प्लॉट तुम्ही म्हणजे चारा क्षेत्राची म्हणजे चारा लागवड केलेली तुमच्या क्षेत्रामध्ये. तर आता तुम्ही कुठले कुठले प्लॉट लावलेले त्याची जरा एक जनरल माहिती द्या नवीन शेळीपालकांना. हां, नमस्कार. मी संदीप गाडे. तर मी सुरुवातीला काय केलं, प्राणी खरेदी करू आपण, पण आधी आपल्याला हे चारा व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. प्राणी तर आपण कधीही घेऊ शकतो, पण चारा व्यवस्थापन महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपण चाऱ्यावर पहिला फोकस केला. बरोबर. आपण लावताना सुरुवातीला हा दशरथ घात लावलाय एका 5 गुंठ्यावरती. बरोबर. 10 ते 15 गुंठ्यावरती मार्वेल गवत म्हणून लावलंय. अच्छा. त्यानंतर 10 ते 12 गुंठ्यावरती आपण मेथी घास लावलेला आहे. अच्छा. आणि बाकीचं एक 20 गुंठ्यावरती आपण स्वीट नेपियर लावलंय. हा स्वीट नेपियरचा चारा आहे ना? हो. अच्छा अच्छा. आणि आता वंडर ग्रास बावळीची पण आपण लागवड केली एक 2-5 गुंठ्यावरती. अच्छा. वंडर ग्रास आमला, हो. सॉरी, सुबाबळीचा प्रकार आहे ना तो साहेब? हो हो हो. अच्छा अच्छा. वंडर ग्रास बावळ अच्छा ते अच्छा. तेलोरी सर ना, त्यांच्याकडून आपण ते बियाणं आणलं होतं मागच्या महिन्यामध्ये. आपण आता त्याची लागवड केली. अच्छा अच्छा. म्हणजे तो 12 महिने तो चारा चालू असतो सीझन हो. वाईज. अच्छा अच्छा. आता साधारणतः मला तुमचा या ठिकाणी साहेब मेथी घासाचा प्लॉट छान दिसतोय. तर ते म्हणजे मेथी घासामध्ये 2 प्रकार येतात. गावठी मेथी घास बियाणं आणि दुकानामध्ये गोड्या घासाचा प्रकार हो असतो हो मेथी हो. घासाचा. तर तुम्ही आता हा तुमचा मेथी घास आता पावसाळ्यामध्ये पण चांगला टिकाऊ धरून दिसतोय. तर म्हणजे तो गावठी मेथी घास आहे ना साहेब? हो, गावठी मेथी घास. तर त्या गावठी मेथी घासाचं जरा वैशिष्ट्य सांगा ना, काय आहे नेमकं, कशी त्याची टिकवण क्षमता कशी शेतामध्ये? सर, त्याचा विषय असा आहे का आपण एकदा ते बियाणं टाकल्यानंतर हं. ते आपल्या जमिनीमध्ये 3 वर्ष तो घास राहतो. अच्छा. आणि तो लवकर पातळ पडत नाही. अच्छा अच्छा. आणि जनावरांना खूप आवडीचा चारा आहे मेथी घास म्हणल्यावरती. हं हं हं. त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही त्या चाऱ्यासाठी. तुम्ही आता हे म्हणजे ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राने पेरलेलं हो दिसतंय. हो हो, ट्रॅक्टरच्या पेरण्यानंतर पेरलेला आहे आपण. अच्छा अच्छा. त्याचा काय फायदा होतो? त्याचा फायदा असा आहे का ते आपल्याला कापणीला सोपं जातं. अच्छा अच्छा. आणि ओळी असल्यामुळं निंदणी वगैरे करायची ठरली तरी अडचण येत नाही निंदणीसाठी आपल्याला. अच्छा अच्छा. बरोबर बरोबर. बघा मित्रांनो, त्यांनी गावठी मेथी घासाची लागवड केलेली साधारणतः 2 ते 3 वर्ष एकाच जागी शेतामध्ये असतो. सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे का दुकानामध्ये ना एक नॉर्मली बियाणं येतं, त्याला घोड्या घास म्हटलं जातं. तर ते ना एक 7 ते 8 महिने शेतामध्ये असतो आणि जो आपला नॉर्मली जो गावठी मेथी घास आहे आपल्या भागामध्ये प्रचलित पद्धतीने आपण त्याला गावठी मेथी घास म्हणतो. तर तर तो साधारणपणे ना 2 ते 3 वर्ष शेतामध्ये असतो. ठीक आहे. गाडे साहेब, तुमच्या आता चारा व्यवस्थापनामध्ये ना मला आहे ना मार्वेल गवत आता पावसाळी सीझनमध्ये चांगलं वाढलेलं दिसतंय. तरी पण या मार्वेल गवताची ना मला तुम्ही जरा सविस्तर माहिती द्या, जेणेकरून नवीन गोट फार्मरला आहे ना त्या माहितीनुसार त्याची लागवड करता येईल. सीझन वाईज त्याच्यावरती काय परिणाम होतो वाढीवरती, नाही का, कुठल्या सीझनमध्ये हो. वाढतो त्याची जरा डिटेल द्या साहेब. सर, विषय असा आहे का हा जो मार्वेल गवत आहे, तर हा. पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांना बघा तुम्ही, शेळ्या बाकीचा जो चारा आहे तो समजा मेथी घास वगैरे ना, ते एवढं पाहिजे असं खात नाही ओला आल्यानंतर. ओला झाल्यानंतर. हा. हा. तसं मार्वेल गवत आपलं आहे ना, त्याला तुम्ही चालू पावसात टाका, खूप आवडीनं शेळ्या खातात. त्याच्यात काडी पण पडून देत नाही शेळ्या मार्वेल हा. गवताची. आणि खूप आवडीनं खातात. त्यांचा हा आवडीचा चारा आहे. याच्यामध्ये त्यांना जे पाहिजे असे घटक आहे ते घटक पण मिळतात यामधून. अच्छा. आणि दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये चांगला वाढतो, पावसाळ्यातही पण चांगला वाढतो.
अच्छा. फक्त राहिला हिवाळ्यामध्ये कमी वाढ आहे. हा हिवाळ्यात थोडासा कमी वाढीव थोडा परिणाम होतो. हा पण हा. जरी वाढीव परिणाम झाला तर मग त्याला सपोर्ट आपला मेथी घास म्हणून पण काम करतो. बरोबर बरोबर. म्हणजे काही सीझन वाईज चाऱ्यावरती परिणाम होत असतो. हो 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 नवीन शेळी पालकांनी ना कंटिन्यू एकच चाऱ्याची लागवड करू नये. चाऱ्यामध्ये व्हरायटी असाव्यात, जसे की मार्वेल गवत झालं, गावठी मेथी घास झालं, वंडर ग्रास सुबाबळ झालं, त्यानंतर दशरथ घास झालं. आणि बाकी आपल्याला तर मग वाळलेला चारा सीझन वाईज असतो, त्याचा पण वापर करायचा असतो. परंतु आता बघा, गाडे साहेबांनी या ठिकाणी ना चाऱ्याच्या वेगवेगळ्या व्हरायट्या लावलेल्या आहे. काय होतं, नवीन शेळीपालन सुरू करताना आहे ना, शेळीपालक जरा गडबडून जातो. तो काहीतरी म्हणजे थोड्या प्रमाणात चाऱ्याची लागवड करतो किंवा एकच चाऱ्याची लागवड करतो. आणि त्यानंतर मग पुढे जाऊन मग ते चाऱ्याचं गणित जरा डिस्टर्ब होतं. आपला व्हिडिओ बनवण्याचा एकच हेतू आहे का शेळीपालन आपण थोड्या प्रमाणात छोटी सुरुवात करत असाल, तरी पण आपल्याला त्याच्या मागं आपल्या म्हणजे शेतकरी वर्गाला आहे ना चाऱ्याचं व्यवस्थापन व्यवस्थित ठेवणं अपेक्षित आहे. सध्या आपल्याकडे मार्वेल गवत तर काही विक्रीसाठी आहे साहेब? नाही आपण मार्बल गाव तर विक्री करत नाही आपलं. पण मग तुम्हाला मी नंबर पाहिजे असेल तर नंबर देऊ शकतो आपल्या जे विक्री करतात त्यांचा. अच्छा अच्छा. बघा मित्रांनो, जे कोणी इच्छुक असेल, ज्यांना मार्वेलचं गवत असेल, किंवा गावठी मेथी घासाचं बियाणं पाहिजे असेल, तर त्यांनी गाडे साहेबांना आहे ना कॉल केला ना, तर ते ना ज्यांच्याकडे बियाणं असतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर 100% नवीन शेळीपालकांना हो देतील. गाडे साहेब, मला असा एक प्रश्न पडलेला आहे, का साधारणतः आपण समजा चाऱ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहे, मेथी घास, मार्वेल गवत, वंडर ग्रास सुबाबळ झालं, दशरथ घास झालं. साधारणतः आपण ह्या 4-5 प्रकारच्या चाऱ्यांची आपण लागवड 1 बिघा क्षेत्रावरती केली, तर साधारणतः आपण तेवढे 1 बिघा या चारा क्षेत्रात आपण किती शेळ्यांचं संगोपन करू शकतो? आता सर विषय असा आहे, तसं आपला 1 एकर क्षेत्र आपण चाऱ्यासाठी गुंतवलेलं आहे. बरं बरं. तर आपण 1 एकर क्षेत्रामध्ये कमीत कमी 20 ते 22 शेळ्या आरामात सांभाळू शकतो. आणि त्यांचं होणारं प्रोडक्शन हां हां. जे पिल्लं होणार आहे ती पिल्लं आणि शेळ्या म्हणजे 20 एक शेळ्या आपण आरामात सांभाळू शकतो 1 एकर क्षेत्रावरती. अच्छा. आपल्याला हिरवे चारे सकाळ संध्याकाळ म्हणजे हो कटिंग करून टाकायचे असतात नाही का? हो. आणि त्याला जोडी आपण जे भुसे आपलं याला तूर भुसा आला, परत सोयाबीन भुसा आला, आपण त्याची पण याला जोड दिली पाहिजे. म्हणजे अच्छा. त्या जोडीमध्ये आणि हा चारा काही तो चारा काही, मग त्या दोन्हीच्या जोडमध्ये आपण 20-25 शेळ्या आरामात सांभाळू शकतो. बघा मित्रांनो, गाडे साहेबांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिलेली आहे आपल्याला, का आपल्याला कंटिन्यू हिरव्या चाऱ्यावरती पण अवलंबून नसलं पाहिजे. कारण काय मित्रांनो, का आपल्याला ना शेळ्यांना आहे ना हिरवा चारा, वाळलेला चारा असं कॉम्बिनेशनमध्ये द्यावं लागतं. काही खुराक पण द्यावा लागतो. तर तुम्ही कंटिन्यू म्हणजे समजा हिरवा चारा खूप मोठ्या प्रमाणात लागवड केला आणि तुमच्याकडे वाळलेला चारा नाही, तरी पण त्या ठिकाणी तुमचं गणित जरा डिस्टर्ब होऊ शकतं. तरी पण नवीन शेळीपालकांनी या गोष्टी लक्षात ठेवा, की तुम्हाला हिरव्या चाऱ्याचं पण गणित बसवायचं आहे. त्याप्रमाणे वाळलेल्या चाऱ्यामध्ये तुम्ही सीझन वाईज जे हरभरा बुसकट येतं किंवा तूर बुसकट येतं, किंवा सोयाबीनचं बुसकट येतं, याचं स्टोरेज केलं पाहिजे. आणि आपल्या चारा व्यवस्थापनातला सर्व काही बॅलन्स व्यवस्थित सांभाळला पाहिजे. गाडे साहेब, आम्ही तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आहे ना, तुमचं चारा व्यवस्थापन आम्हाला खूप आवडलेलं आहे या ठिकाणी. आणि तुम्ही चाऱ्यामध्ये पण म्हणजे वेगवेगळ्या व्हरायट्या लावून चांगलं शेळीपालन करताय. तरी पण आपले व्ह्यूअर्स आणि सानप गोट फार्म या यूट्यूब चॅनलकडनं आहे ना, मी तुमचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो, का तुम्ही आम्हाला तुमचा फार्म व्हिजिट करण्याची संधी दिली. तसेच नवीन शेळीपालकांना आहे ना, तुमचं चारा व्यवस्थापनाचं जे काही गणित आहे किंवा कुठले कुठले चारे लागवड केलेली त्याची सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद. धन्यवाद. गाडे साहेब, मी तुमच्या फार्मवरती आल्यानंतर आहे ना, आपण आता चारा व्यवस्थापनाचा मुद्दा तर कव्हर केलेला आहे. आणि तुम्ही आता म्हणजे 1+ किती फिमेल आपल्याकडे? 4 फिमेल आहे आपल्याकडे आता सध्या. म्हणजे 1+4 हो असं युनिट तुम्ही चालू केलेलं आहे. हो आणि तुम्ही बिटल या ब्रीडची निवड केलेली. हो. तर आता तुमच्याकडे हा 2 दातावरती जो ब्रीडर आहे त्याची माहिती द्या जरा, जेणेकरून नवीन शेळीपालकांना एक जस्ट माहिती होईल तुम्ही कुठनं खरेदी केलेलं आहे, काय भविष्यात तुम्हाला याचे पिल्लं विक्री करायचे असतील तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आपण तसा व्हिडिओमध्ये देणारच इकडे आहोत, तसं धन्यवाद. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा नंबर देणार आहे.
तर तुम्ही हा बिटलचा मेल कुठनं खरेदी केलेला आहे? आता त्याची जस्ट माहिती द्या, किती कानाची लेंथ काय आहे, कुठल्या फार्मवरून आणलेला आहे सांगा. मनमाडचे RD गोट फार्म ऋषिकेश भाऊ दराडे यांच्याकडून आपण हा घेतलेला आहे. त्यांच्याकडे जो बुलेट नावाचा मेल आहे हा त्याचा हा मुलगा आहे. अच्छा, म्हणजे आणि तुम्ही छोटा असतानाच घेतलेला होता का? हो, छोटा असताना घेतला होता आपण. अच्छा अच्छा. आता तुमच्या फार्मवरती आणून किती दिवस झालेले? आपल्या फार्म आणून आता जवळजवळ 7 ते 8 महिने झाले आपल्याकडं. अच्छा. 8 एक महिने झाले आपल्याकडे बरोबर. हा, आणि आता तुम्ही खूप छान तयार केलेला आहे. तुमच्या जे चारा प्लॉट आहे त्याच चाऱ्यावरती आता हा हो, मेल हो, तयार हो. झालेला आहे. बरोबर आहे. बघा मित्रांनो, चारा व्यवस्थापन खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. गाडे साहेबांची ना बिटल गोट फार्मिंग मध्ये काम चालू आहे. तर त्यांनी RD गोट फार्म मनमाड या ठिकाणावरून हा छोटं पिल्लू असताना हा मेल खरेदी केलेला होता आणि एक 5-6 महिने पिल्लू असताना आपण खरेदी केला होता. खरेदी केलेला होता. आणि आता ते या मेलपासून आता तो 2 दातावरती साधारणतः तो एक 14 ते 15 महिन्याचा मेल आहे. आणि आता काही त्यांनी एक 3 ते 4 बिटलच्या फिमेल त्यांनी लोड केलेल्या आहे. भविष्यात ज्यांना कोणाला बिटलमध्ये काम करायचं असेल तरी पण साधारणतः एक उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आता गाभण शेळ्या दिवाळीनंतर शेळ्या वितील आणि उन्हाळ्यामध्ये ते पिल्लं विक्रीला राहतील. ज्यांना अगदी छोट्या प्रमाणात सुरुवात करायची आहे, ज्यांना बिटलमध्ये रिक्वायरमेंट आहे, त्यांनी 100% गाडे साहेबांना कॉल करावा. त्यांच्याकडे ना ते प्रोडक्शन विक्रीसाठी राहील.